अब जिस खिलाड़ी ने पिछले मैच को आसान बनाया, मालेगांव का बंदा, कर्जत तहसील, अमोल भोईर। गेंदबाज भावेश नेरा, रोशन 11 वंजारपाड़ा। आपका 12th मैन यहाँ पे होना जरूरी है, बार बार हम ये सूचना दे रहे हैं। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, शॉर्ट पॉइंट के ऊपर से गौरव घोसालकर ने गेंद को भेजा डीप बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री के बाहर, 4 रन। आएंगे चैंपियन लीग सीजन 2 दी विनर वर्सेस विनर। यहां पर जो मैच जीतेगा वो डिसाइडर मैच में सीधा पहुंच जाएगा। क्वालिफायर मतलब क्वालिफायर राउंड जो होता है, जो टीम क्वालिफाई होगी उस डिसाइडर मैच में ये यहां से जीतने वाला टीम पहुंचेगी। और उसके बाद लूजर वर्सेस लूजर, इस मैच के बाद जो मैच होगा वहां से इस प्रतियोगिता का नॉकआउट दौर शुरू होगा। तो गौरव घोसालकर स्ट्राइकर इन पर है। पहली गेंद पर उन्होंने बाउंड्री हासिल किया, राइट आर्म ओवर द विकेट। ये गेंद ऑन साइड के ऊपर खेला, मिस्टर डायनामाइट फट चुके हैं। एक और लंबा 6 डीप स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच में से 6 रन। चुका है 10 रन 2 गेंदों में, डायनामाइट की तरह फटते हुए यहां पर मिस्टर डायनामाइट गौरव घोसालकर। प्रणीत 11 सौरोई से 14 साल की उम्र में क्रिकेट खेलने की शुरुआत करने वाला यह बंदा आज रायगढ़ टेनिस की दुनिया में खालापुर तालुका जब तहसील हाफ में नंबर 1 की पोजीशन पर थी, उस नंबर 1 की पोजीशन पर पहुंचाने के लिए कड़ी मेहनत करने वाला यह खिलाड़ी। राइट आर्म ओवर द विकेट। ये गेंद शॉर्ट ऑफ गेंद थी, चूंकि वहां पर पॉइंट के ऊपर से खेलने की कोशिश की थी। 10 रन 3 गेंदें अब तक इस ओवर में आ चुके हैं। गेंदबाज थोड़े से महंगे साबित हुए हैं दिगंबर मोरे के लिए। भावेश गायकवाड़ हल्के हाथों से इस गेंद को खेला। चौथी गेंद पर इस इनिंग का 11वां रन आता हुआ, गौरव के इनिंग का 11वां रन आता हुआ। टीम रोशन 11 वंजारपाड़ा टीम पहुंच चुकी है 11 रन बगैर नुकसान। नेल्सन आंकड़ा है, गेंदबाज के पास मौका है विकेट निकालने का। गेंदबाज तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। अमोल भोईर ने इस गेंद को ऑन साइड के ऊपर खेलना मुनासिब समझा। 1 रन जरूर मिला। टीम का टोटल आता हुआ 12 रन। पहली 2 गेंदों के ऊपर 2 स्कोरिंग शॉट आए थे। पहली गेंद पर आई थी डीप बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री के बाहर चौवा लगाया था गौरव घोसालकर ने। तो इस ओवर की दूसरी गेंद के ऊपर लगाया गया मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में से 6 रन। इस ओवर की आखिरी गेंद, बड़ा हिट लगाने की कोशिश की थी, चूंकि वहां पर अच्छी गेंदबाजी में कहूंगा। शुरुआती 2 गेंदों में 10 रन आने के बावजूद भी अगर ओवर समाप्ति के बाद 12 आते तो 4 गेंदों में महज दिए 2 रन। काफी बढ़िया गेंदबाजी की भावेश गायकवाड़ ने। डीजे श्रावणी
दो कप्तान आज खेल रहे हैं इस मैच में, दिगंबर मोरे हो या गौरव घोसालकर। मास्टरमाइंड संजय सोलंकी के तालीम में तैयार हुए ये दोनों कप्तान। अब देखना ये होगा कि किस कप्तान ने दिमाग के जादूगर का दिमाग चुराकर अपने दिमाग में ठूंस लिया है। योगेश गोपाले मुलगांव काफी बढ़िया गेंदबाज है ये। इन्होंने पिछले मैच में विशाल भोईर ने जरूर मैच जितवाया, लेकिन इन्होंने मैच में घुसा कर दिया था। बंटी बद्रिके का विकेट निकाला था इन्होंने। योगेश बहुत ही बढ़िया गेंदबाज है ये, मुलगांव के। चैंपियन लीग में अपना जोहर दिखाते हुए नरेश दादा युवा प्रतिष्ठान खालापुर ढेकुर, लेकिन अमोल भोईर ने वेट एंड वॉच वाला क्रिकेट खेला और गेंद को भेजा लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। ये छक्का नहीं मानो, अट्ठा नहीं मानो, दस्सा था। सेठ साबड़े जिनकी वजह से हमें लजीज खाना मिल रहा है, काशी होम्स के प्रोप्राइटर। उत्तम दर्जाच्या जेवणाची सोय, ज्या जेवणाने शरीर आमचं निरोगी राहणार, शरीरामध्ये एनर्जी वाढणार, असे काशी होम्स शुद्ध शाकाहारी प्युअर व्हेजिटेरियन यशवंत शेठ साबळे यांच्याकडून आपल्याला जेवण मिळालंय, त्यांचा आपण मनापासून आभार मानूया। चॅम्पियन लीग सीझन 2 च्या माध्यमातून राइट आर्म ओवर द विकेट, ये खराब गेंद की यहां पर, और ये नंबर मिलेंगे, अंपायर का इशारा आना जरूरी। 6 रन डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। लीग में कप्तान की चर्चा हो रही थी, लेकिन अपने काम की वजह से, अपनी बल्लेबाजी की वजह से चर्चा करनी पड़ेगी इस मालेगांव के सपूत की, अमोल भोईर की। तारीफ है काबिल। ये अंपायर रिव्यू है क्या? रिव्यू बैटिंग टीम करने वाला बैटिंग रिव्यू है ये। फेयर या अनफेयर या नो बॉल? अनफेयर होगी तो नो बॉल होगा, फेयर होगी तो रिव्यू जाया होगा। तब तक क्यों ना हम सुने डीजे श्रावणी को। नो बॉल, तो बैटिंग रिव्यू अभी भी बाकी है। नो बॉल मिलेंगे 7 और अगली गेंद होगी अमोल भोईर के लिए फ्री हिट। 25 रन नरेश दलवी का स्कोर कार्ड ये कह रहा है। रोशन 11 वंजारपाड़ा। शॉर्ट ऑफ लेन गेंद ब्रीड है, गेंद हवा में है, कैच होने की संभावना। 1 रन जरूर मिला, 26 पे आता हुआ टोटल। अब आएंगे मिस्टर डायनामाइट स्ट्राइकर एंड पर, लेकिन असली डायनामाइट इस मैच में बने हैं अमोल भोईर। क्या आक्रामक रुख अपनाया इन्होंने भी, पिछले मैच में भी इन्होंने आक्रामक रुख अपनाया था और मैच को आसानी के साथ झोली में डाला था अपनी बल्लेबाजी से। रोशन 11 वंजारपाड़ा, टीम मैनेजर अंकेश और गायकवाड़। ये फंसेंगे क्या गौरव? स्लोवर वन गेंद थी, गेंद काफी देर हवा में, जज नहीं कर पाए खिलाड़ी। अगर जज करते तो बहुत बड़ा विकेट मिलता। टीम रोशन 11 वंजारपाड़ा का टीम नरेश दादा युवा प्रतिष्ठान खालापुर ढेकू को बहुत बड़ी मछली जाल में आने वाली थी। गेंदबाज ने क्या स्लोवर वन किया था,
ताकत का इस्तेमाल किया था। टाइमिंग उतनी बराबर नहीं थी क्योंकि गौरव घोसालकर हमेशा ये कहते हैं प्रैक्टिस प्लस इम्प्रोवाइजेशन प्लस टाइमिंग प्लस पावर इज इक्वल टू एक अच्छा क्रिकेटिंग शॉट। लेकिन वही खुद भूल गए टाइम करने में, गेंद को ताकत से वार किया था। स्लोअर बन की थी, फिर से एक बार फुल टॉस, लेकिन पॉइंट के ऊपर से खेला, डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर। जीवन दान के बाद ये जले पे नमक छिड़कने वाला, गेंदबाज के जख्म के ऊपर नमक छिड़कने वाला ये चौवा लगाया गौरव घोसालकर ने। टीम का टोटल 32 दूसरे ही ओवर में। ओपनिंग जोड़ी ने टीम रोशन 11 वंजारपाड़ा के लिए। मारुति टोकरे थोड़े से खुश होंगे। गेंदें हुई है इस ओवर की अब तक 5, आखिरी गेंद शेष। आखिरी गेंद इस ओवर की शेष है। गेंदबाज योगेश गोपाले इस ओवर की करेंगे आखिरी गेंद। राइट आर्म ओवर द विकेट। फुल टॉस किया, सीधा खेला मिड ऑफ के ऊपर से, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर। एक और छक्का, मिस्टर डायनामाइट गौरव घोसालकर एक कप्तानी इनिंग खेलते हुए यहां पर नजर आ रहे हैं। उनका बखूबी साथ निभा रहे हैं मालेगांव के अमोल भोईर। 3 ओवर के खेल की समाप्ति के बाद टीम का टोटल हो चुका है 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद 19 के औसत से टोटल आ चुका है 38। मैंडेटरी पावर प्ले में इससे अच्छी शुरुआत क्या हो सकती है। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है, 38 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। कड़कती धूप में यह फड़कता मुकाबला। गेंदबाज विशाल भोईर, पिछले मैच के हीरो, जो मैच जीता था नरेश दादा युवा प्रतिष्ठान ने बंटी बद्रिके के खिलाफ, ओम साई के खिलाफ। उस मैच के हीरो 4 विकेटें निकाली थी 2 ओवर के स्पेल में, 9 रन दिए थे। लेकिन इस वक्त अमोल भोईर और नॉन स्ट्राइकर एंड पर गौरव घोसालकर। कप्तान है रोशन 11 वंजारपाड़ा के। मारुति टोकरे ने इस सेनापति को चुना है इस चैंपियन लीग में, और वो सेनापति उनके लिए अच्छा काम कर रहे हैं। निजी योगदान 23 के निजी योगदान पर खेल रहे हैं। 38 रन 19 के औसत से बन चुके हैं। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। मेरे साथ है मेरे साथी कमेंटेटर आकाश देशमुख, अड़ोशी के आकाश देशमुख। उनका भी मैं ज़रूर स्वागत करना चाहूँगा। मनीष मुंडे हमारे साथ हैं, तुषार धुमाड़ हमारे साथ है, विनोद सोलंकी हमारे साथ है। ये स्लोअर वन की थी, पिक किया। अमोल भोईर की बल्लेबाजी की मैं तारीफ करना चाहूँगा। कौन सा भी टर्न डाली है इनके पास, उस हर टर्न का जवाब है। हाँ, 2 लीग होती है नेरल में, एक नेरल PPL नेरल परिसर प्रीमियर लीग, और एक NPL होती है नेरल प्रीमियर लीग। चौदह से 19 मार्च NPPL का नजारा हम देखेंगे। लेकिन हम इस वक्त नजारा देख रहे हैं संजय सोलंकी का तेज दिमाग, और उस तेज दिमाग की ये CPL। ये लटक गई है, पहला झटका मिलेगा टीम रोशन 11 वंजारपाड़ा को। विकेट लेने में माहिर विशाल भोईर, जिन्होंने विकेट निकाला अमोल भोईर का DJ। एक विकेट के नुकसान पर शुरुआत अच्छी हुई है, लेकिन क्या इस शुरुआत में जो 23 का निजी योगदान है गौरव घोसालकर के, अपने व्यक्तिगत 50 में तब्दील करेंगे? असनाद खान बैटिंग के लिए जा चुके हैं। लेफ्ट आर्म बल्लेबाज हैं।
नहीं, ये है तो राइट हैंडेड, माफी चाहूंगा। अनस, अनस शेख फाटा का ये बल्लेबाज अनस, राइट हैंडेड बैट्समैन बैकफुट पर गए थे, कट करने की कोशिश की थी, विकेट के बाद एनर्जी मिली है विशाल भोईर को। इन्होंने ही वापसी दिलाई थी दिगंबर मोरे को पिछले मैच में, नरेश दादा युवा प्रतिष्ठान जब खेल रही थी अपना पहला मैच। विनर वर्सेस विनर का ये मैच है। अगला मैच होगा कल्पेश जाधव कुलस्वामिनी बनाम ओमसाई, लूजर वर्सेस लूजर। और यानस ने गेंद को खेला, शॉट पॉइंट लेग पर खिलाड़ी तैनात थे, लेकिन ये आखिरी क्षणों में इस कैच को लिया गया और इसी के साथ अनस के पारी का अंत होता हुआ 2 विकेटें जा चुकी है, टोटल आ चुका है 42। ओवर नंबर तीसरा डीजे। दोपहर से पहले तुषार धुमाल कुछ थोड़े से तबीयत से खराब थे, लेकिन जैसे ही उन्होंने काशी होम्स का खाना खाया, यशवंत सेठ साबड़े साहब के काशी होम्स का, उनमें एक नई जिंदगी देखने का मुझे मौका मिला और आज भी बड़े चाव के साथ उस काशी होम्स के लंच का वो आनंद ले रहे हैं। इससे अंदाजा लगाया जा सकता है प्योर वेजिटेरियन खाना अगर आपको खाना है तो संपर्क करें काशी होम्स से। उन्होंने स्पॉन्सर्ड किया है, लेकिन जहां से स्पॉन्सर्ड किया है वहां से आप संपर्क कर सकते हैं। लेकिन ये गेंद व्हाइट बॉल का इशारा हुआ, नए बल्लेबाज नितेश भोयर, सांधई, सांधई के बल्लेबाज। देखिए वंजारपाड़ा जो टीम है, एक सावरोही के कप्तान को चुना, बाकी करजत के खिलाड़ी ज्यादा नजर आ रहे हैं। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, शॉट एक्स्ट्रा कवर पर गेंद ट्रैवल होती हुई 1 रन जरूर मिलेगा। गौरव घुसाड़कर ने कहा भाई रुको, इस ओवर में रन नहीं आए, मैं थोड़ा ट्राई जरूर करूंगा। 44 पे आता हुआ टोटल। ओवर नंबर चल रहा है तीसरा, 80 के करीब जाने का सपना है मिस्टर डायनामाइट का, क्योंकि वो जानते हैं यहां से 80 पॉसिबल है। ओवर नंबर ये तीसरा है, यहां पर अगर एक आध विकेट आता है तो 50 बनेंगे और अगले 2 ओवर में 30। गेंद पुरानी भी होती है और पुरानी गेंद के ऊपर प्रहार करना उतना ही आसान होता है। विशाल इस ओवर की करेंगे आखिरी गेंद, तीसरे ओवर की आखिरी गेंद करेंगे। 44 पे रुका हुआ टोटल, 23 के निजी योगदान पर खेल रहे गौरव घोसालकर, नॉन स्ट्राइकर इन पर नए बल्लेबाज नितेश भोयर। चैंपियन लीग 2023 सीजन दूसरा, संस्करण दूसरा। ओम साई पहला मैच जरूर हार चुके, हल्के हाथों से इस गेंद को खेला, 1 रन चुराने की कोशिश, रन आउट का खतरा जरूर था, डायरेक्ट हिट होती तो शायद गौरव घोसालकर आते वापस पवेलियन, लेकिन 3 ओवर के खेल की समाप्ति के बाद 45 रन कुल टोटल बना है। पानी लेकर जाइए, तब तक हम डीजे श्रावणी को सुनने से पहले एक बात मैं जरूर कहना चाहूंगा, कुलस्वामी ने जो हमें सपोर्ट किया है, हेमंत जी पवार, प्रसाद जी चौधरी और प्रमोद भाऊ जाधव, आज इन तीनों की चर्चा पूरे खालापुर में नहीं, पूरे खोपोली में ही नहीं, पूरे करजत में हो रही है। कौन है ये 3 बंदे, ब्रह्मा विष्णु महेश, जिन्होंने संजय सोलंकी के इस आइडिया को आगे ले जाने की प्रेरणा दी उन्हें। तो तब तक हम सुनेंगे, ड्रिंक्स के बाद हम आएंगे, लेकिन तब तक हम सुनेंगे डीजे श्रावणी को। हमारे लिए पानी है, लेकिन जो दर्शक हैं
उनके लिए क्या, तो सिमरन शरबत का आप स्वाद ज़रूर लें, ठंडा ठंडा कुल कुल महसूस करने के लिए। हमारे मुड़गांव के कई युवाओं ने ये बिज़नेस खोला है। युवा, आजकल के युवा जो इधर उधर भटक जाते हैं, लेकिन ये युवा लोगों ने, युवा क्रिकेटर ने ये बिज़नेस खोला है, तो उनका सपोर्ट मिलना ज़रूरी है। हमने अभी अभी विनोद सोलंकी, मैं और तुषार इनका कोकम शरबत पी के आए हैं, काफ़ी अच्छा था। आप भी ट्राई ज़रूर कीजिए। दिगंबर मोरे नए गेंदबाज, लेकिन सामने है मिस्टर डायनामाइट गौरव घोषालकर। टीम का टोटल 45 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। मेरे साथ है आकाश देशमुख इस वक्त, और लंच ले रहे हैं हमारे दो कमेंटेटर विनोद सोलंकी और तुषार धुमाड़। गौरव घोषालकर, सीधी गेंद आई, सीधा दे मारा, लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 6 रन। 45 और 6 बनेंगे 51। गौरव खेलेंगे अपने निजी 30 के योगदान पर। कप्तान बनने पर मनोज पाठारी खुश होंगे, क्योंकि उनकी टीम से इन्होंने शुरुआत की थी प्रणीत 11 सावरोड़ी से, लेकिन आज अगर वो 50 बनाते हैं इस सिचुएशन में, तो और ज़्यादा खुश होंगे कि 14 साल की उम्र में इस खिलाड़ी को हमारी टीम ने क्यों चुना था। इसका जीता जागता जवाब मिलेगा यहाँ पे। ऑन साइड के ऊपर खेला, फिर एक बार गौरव घोषालकर ने, गेंद जा रही है मिड विकेट बाउंड्री के बाहर। नंबर अंपायर का इशारा आना जरूरी, 4 या 6। ये 4 रन। कैच छोड़ा गौरव घोषालकर का, और वो कैच काफी महंगा साबित होगा। 34 का निजी योगदान, टीम का टोटल आ चुका है 54। अभी भी इस इनिंग 55 रन आ चुका है टोटल। 51, 45 के बाद 6 आया था, 51 बने थे, और उसके बाद ये बाउंड्री आई 55। प्रसाद चौधरी साहब दोबारा एक बार अपने खिलाड़ियों को एनर्जी देके वापस आ चुके हैं, ताकि लूजर बनाम लूजर मैच कुलस्वामिनी जीते। 1 रन जरूर मिला निजी 35 के योगदान पर गौरव घोषालकर। 50 से 15 रन की दूरी। देखिए, दोनों खिलाड़ियों के बीच हंसी मजाक हो रहा है, लेकिन दोनों एक दूसरे को हराने की कोशिश में है दिल से। ये 6 आएगा, ये 6। सीधा गेंद स्टंप पे डाली, स्टंप पे नहीं डाला जाता। दिगंबर मोरे के बाद समझ में आनी चाहिए, बहुत ही लंबा छक्का धागा। नितेश भोईर, मैन फ्रॉम सांदई। क्योंकि टोटल आ चुका है 62। 18 रन तो बनने ही चाहिए मेरे ख्याल से। अब गेंदें बची है इस सत्र की 8। 8 गेंदों में 18 रन बनने ही चाहिए, क्योंकि दोनों तरफ से आग उगल रहे हैं बल्लेबाज। दिगंबर मोरे तैयार, इस ओवर की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश। गेंद ने बल्ले का शायद ऊपरी किनारा लिया, और इसी के साथ रितेश भोईर के पारी का डीजे श्रावणी। तो टोटल आ चुका है यहाँ पे 62। 7 गेंदें इस सत्र की अभी भी बची हुई है। तो बाएं हाथ के बल्लेबाज सुधीर पवार मैदान जंग में आ चुके हैं। 62 रन स्कोर कार्ड के ऊपर। चौथा ओवर चल रहा है। 15 की ज्यादा की औसत, 15.5 की औसत यहाँ पर आ चुकी है, लेकिन अभी भी चौथे ओवर के आखिरी गेंद शेष जो करेंगे दिगंबर मोरे, राइट आर्म राउंड द विकेट। और यह ऊंचा खेला, 62 और 6 बनेंगे 68, और आखिरी 6 गेंदें खेलने का मौका मिलेगा मिस्टर डायनामाइट को। तो 80 तो बनता ही है यार, डीजे सावड़ी।
साई का भक्त है, गाना काफ़ी अच्छे वो गाते हैं, ऑर्केस्ट्रा सिंगर, सुधागढ़ के बेहतरीन ऑर्केस्ट्रा सिंगर परड़ी गांव के रोशन वालगुड़े, उनका हम ज़रूर स्वागत करेंगे। लेकिन अब देखना ये होगा आखिरी 6 गेंदे कैसा अप्रोच रहता है गौरव घोसालकर का। 68 पे रुका हुआ टोटल है, विकेटें जा चुकी है 3 निजी। 12 गेंदों में 35 रनों की इनिंग खेली है गौरव घोसालकर ने। और सावरोड़ की प्रतियोगिता में हमने ऐलान किया है गौरव घोसालकर अगर 50 भी बनाते तो हमारी तरफ से 2000 मिलेंगे उन्हें गूगल पे, क्योंकि हमने जेब में ज़्यादा पैसा नहीं लाया, लेकिन वादे से हम मुकरेंगे नहीं। और तुषार धुमाड़ इनकी तरफ से मिलेगा गेम चेंजर का टी शर्ट, जो सावरोड़ी के टूर्नामेंट में हमने अनाउंस किया था। गेंदबाज विशाल भोयर 68 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। निजी 35 के योगदान पर गौरव घोसालकर, विशाल भोयर तैयार, शॉर्ट अपलिंग गेंद थी और ये लटक गए, ऐसा लग रहा है मुझे। गौरव घोसालकर आखिरी 5 गेंदे, विशाल भोयर ने चुनौती को स्वीकार किया और वापस भेजा। 35 रनों की एक नायाब कप्तानी इनिंग खेलने के बाद 68 का टीम का टोटल था और ये विकेट जा चुका है मिस्टर डायनामाइट गौरव घोसालकर का। देशमुख कलम्बोली ग्रामीण टीम का ये कप्तान। संजय सोलंकी को खालापुर में मास्टरमाइंड कहा जाता है, लेकिन करजत ग्रामीण क्रिकेट का मास्टरमाइंड अगर किसे कहा जाता है तो वो है दशरथ देशमुख। 5 गेंदें बची है, क्या कम से कम 12 रन निकाल पाएंगे। और विशाल भोर का टारगेट यही रहेगा कि 80 का सपना देखने वाली टीम को 75 के अंदर रोका जाए। पांच गेंदें बची है इस ओवर की, 68 पे टोटल है। 5 गेंदों में देखेंगे आखिरी कितने रन आते हैं। राइट आर्म ओवर द विकेट, दशरथ देशमुख आते ही बल्ला घुमाया, स्वीप शॉट के जरिए उन्होंने इस गेंद को भेजा मिड विकेट बाउंड्री के बाहर। 6 रन। जोडी भावा परी जीवा पलड़ हाई तंची यारी, जीवा पलड़ हाई तंची यारी। इस यारी और इस दोस्ती के बारे में क्या कहना, जो दोस्ती है हेमंत पवार, प्रमोद भाऊ जाधव और प्रसाद चौधरी के बीच। ये दोस्ती नहीं, जीता जागता चैंपियन लीग उस दोस्ती का उदाहरण है। तीनों ने मन में ठान लिया। संजय सोलंकी को कहा, स्वामी समर्थ ज्या पद्धतीने आपल्याला आशीर्वाद देतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी है। ये गेंद लेग स्टंप के बाहर 75 पे आता हुआ टोटल इस व्हाइट बॉल के जरिए। उसी तरह आश्वासन दिया, घबराइए मत, कुलस्वामी ने आपके पीछे है, उसका पूरा ग्रुप संजय सोलंकी के पीछे है, प्रमोद भाऊ जाधव, प्रसाद चौधरी और हेमंत पवार। हाल ही में मार्च में हेमंत पवार का जन्मदिन भी आ रहा है, जोरों शोरों से पार्टी मनाई जाएगी। डॉट गेंद आई, 75 पे अटका हुआ टोटल, गेंदें बची है 3। निश्चित तौर पर नरेश दादा युवा प्रतिष्ठान जो टीम खेल रही है, लेकिन नरेश दादा पाटिल ने सपना दिखाया अपने टीम के खिलाड़ियों को ही नहीं, चैंपियन लीग के सभी खिलाड़ियों को, अच्छा खेलिए और यहां से बाइक पे सवार होकर घर जाइए। मैन ऑफ द सीरीज। विकेट निकाला गेंदबाज विशाल भोयर ने। 75 पे गाड़ी अटकी हुई है, गेंदें बची है 2 नए बल्लेबाज। विजय पवार। जैसे ही गाड़ी का नाम सुना विशाल भोयर ने विकेट निकाला। नरेश दादा प्रतिष्ठान युवा मंच खालापुर ढेकू, नरेश दादा युवा प्रतिष्ठान खालापुर ढेकू, देखिए बड़ा नाम है, बड़ी शख्सियत, और उन्होंने इस श्रृंखला को दी है मैन ऑफ द सीरीज के लिए बाइक। लेकिन आखिरी गेंदें बची है 2.75 पे अटकी हुई गाड़ी। क्या होगा विशाल भोयर का सपना पूरा 75 तक रोकने का, या फिर गौरव घोसालकर जो सोच रहे थे मनी मन 80, क्या विजय पवार उन्हें 80 तक पहुंचाएंगे? 2 गेंदों में 4 भी आते तो भी गौरव घोसालकर का 80 का सपना पूरा हो सकता है, क्योंकि अपोजिशंस को
कंपलसरी चेसिंग 80 बनाने ही होंगे। ये क्या हो रहा है, आड़ा टेढ़ा मारने की कोशिश की जा रही है। 75 पे अटकी हुई गाड़ी, आखिरी गेंद, विजय पवार होंगे स्ट्राइकर एंड पर। तो लूजर वर्सेस लूजर, मैं कुलस्वामिनी के कप्तान कल्पेश जाधव और ओम साई के कप्तान बंटी बद्रिके से गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है, लेकिन 74, 75 और 6 बनेंगे 81। जो एक्स्ट्रा कवर के ऊपर से छक्का लगाए थे विजय पवार ने, ताकत दिखाई दी। 82 रनों को बनाना होगा नरेश दादा युवा प्रतिष्ठान। दिगंबर मोरे को एक्सप्लेंडेड इनिंग खेलनी होगी और उनका साथ देना होगा बाकी बल्लेबाजों को। लेकिन क्या ये साथ देंगे या साथ होगा अधूरा, इसका आंखों देखा हाल सुनाएंगे मेरे साथी आकाश देशमुख। केलंय त्यांनी लाटात येत कालापूर नगरीत चौकार षटकारांचा, कालापूर नगरीत चौकार षटकारांचा। आज आवाज हा घुमणारे, आज आवाज हा घुमणारे, कर्जत कालापूर सुधागड चॅम्पियन लीग हाय एक नंबर रे, कर्जत कालापूर सुधागड चॅम्पियन लीग हाय एक नंबर रे, कर्जत कालापूर सुधागड। हॅलो, थँक्यू डेझे. तर पहिलं 5 षटकांचा खेळ झाला. 5 षटकांमध्ये फलकामध्ये धावा जमवल्या त्या 81 धावा. म्हणजे आता इथून चांगली खेळी करावी लागेल ती नरेश दादा युवा प्रतिष्ठान. तब्बल 80 स्कोर पार झाला होता. आपण पाहिलं ते रोशन 11 वंजारपाडा संघाने. प्रत्येक खेळाडूने आपलं योगदान चांगल्या पद्धतीने दिलं. प्रत्येक खेळाडूने त्याच्यावरची जबाबदारी सोपवली होती कर्णधाराने, त्यावर चांगलीच कामगिरी केली. इथून आता पाहिलं तर नरेश दादा युवा प्रतिष्ठान संघाला चांगला खेळ करावा लागेल आणि या 82 धावांचा यशस्वीरित्या पाठलाग करावा लागेल. तर पुढील मॅचसाठी मी विनंती करेल ते साई 11 संघाचा कर्णधार आणि त्याच्याबरोबर कुलस्वामिनी 11 शेकिन चिंचोली संघाचा कर्णधार. लूजर वर्सेस लूजर जे मॅच लूजर वर्सेस लूजर. जो पहिला मॅच मध्ये लूज झाले होता संघ साई 11 आणि दुसरा मॅच मध्ये लूज झालेला संघ होता तो म्हणजे कुलस्वामिनी 11 शेकिन चिंचोली संघ. दोन्ही संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचंय नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. तो सुद्धा मॅच पाहिला ना तर दोन्ही संघासाठी डिसाइडर असेल. त्या मॅच मध्ये जो संघ जिंकेल त्याचं आव्हान पुढच्या मॅच साठी नक्की जिवंत असेल. परंतु जो संघ हरेल तो या टुर्नामेंट मधून नक्कीच बाहेर जाईल. त्या मॅच मध्ये पाहतोय 82 धावांचं एक मोठं आव्हान उभं झालंय. हे आव्हान उभं झालं असताना सलामीने 2 फलंदाज मैदानाकडे रवाना होतील. दिगंबर मोरे हे संघाचे कर्णधार आहेत आणि त्याच्या जोडीला असतील ते म्हणजे मुळगाव संघाचा सितार. तो आज खेळतोय नरेशदा युवा प्रतिष्ठान संघाकडून शुभम गोडविंदे. ते मॅच पाहण्यासाठी आपण पाहतोय नरेशदा युवा प्रतिष्ठान संघाकडून कुणालजी पाटील, अविनाशजी देशमुख, आकाश पाटील, त्याचबरोबर मयूर पाटील सुद्धा इथे उपस्थित झाले. त्यांचं सहर्ष असं स्वागत असेल. नरेशदादा युवा प्रतिष्ठान डेको म्हटल्यानंतर नरेशदादा यांचा ताळमेळ झालेले तयार झालेला संघ. नरेशदादा युवा प्रतिष्ठानमधून आपण पाहिलं आकाश पाटील, त्याबरोबर राहुल भोईर आणि त्याचबरोबर प्रशांत पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ असेल. नरेशदादा पाटील यांच्याकडून आपल्याला पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजसाठी इथे बाईक सुद्धा प्रदान झाली आहे. त्यांचा संघ आपण इथे मैदानामध्ये खेळ करताना पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये खेळ पाहिला तो म्हणजे आपण गौरव घोसालकर यांचा. गौरव घोसालकर यांनी जर पाहिलं ना तर 35 धावांची खेळी केली. त्यांच्याबरोबर पाहिलं तर अमोल भोईर यांनी तब्बल 18 धावांची खेळी केली. ते प्रत्येक येणाऱ्या फलंदाजाने आपल्या बाजूने योग्य प्रकारे नक्कीच योगदान दिले आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 81 धावा. इथून चांगली फलंदाजी आणि इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. आपण पाहतोय ते म्हणजे नरेश दादा युवा प्रतिष्ठान संघाला. त्यासाठीच मैदानामध्ये 2 फलंदाज रवाना झाले. दिगंबर मोरे त्याच्या साथीला असतील ते म्हणजे शुभमजी गोडविंदे. तर बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय हर्षद तांबोली. मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचच्या नक्की या हिरोने
सामनेवरचा पुरस्कार घेतला होता मॅच ऑन. पहिलाच बॉल याला फेकून दिले. पाहत होता डीप मिड विकेटच्या दिशेने हा येतोय. पहिल्याच बॉलवर दर्जेदार षटकार. डीजे गेले 82 धावांचं पाहिलं तर एक मोठं आव्हान इथे उभं ठेवलंय ते म्हणजे नरेश दादा युवा प्रतिष्ठान समोर. आणि अशा प्रकारे फलंदाजी कर्णधाराच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. 82 धावा जमवायच्या म्हटलं तर प्रत्येक बॉलवर मोठे फटकेबाजी करायला हवी. तसंच ओळखलं फलंदाज दिगंबर याने. दिगंबर याने पहिल्याच बॉलवर समोरच्या महत्वाच्या गोलंदाज समोर नक्कीच चढवलेला एक प्रहार होता. तो गेला सीमारेषेबाहेर षटकारासाठी. पहिल्या बॉलर पाहतो आलाय आक्रमण आणि आक्रमणानंतर सुद्धा गोलंदाज सज्ज असतील. इथे पुन्हा एकदा दुसरा बॉल त्याच रिझन मध्ये तशाच पद्धतीने फटका. दिगंबर मोरे ते नक्कीच आता चांगल्या प्रकारे फटकेबाजी करतायत. मॅच साठी आपण टॉस करायचंय तर दोन्ही कर्णधार तिथे आपण पाहतोय टॉस बॉक्स मध्ये हजर आहेत. तर मी विनंती करेल संजय सोलंकी यांना की दोन्ही कर्णधार आपण पाहतोय टॉस बॉक्स मध्ये हजर आहेत. नाणेफेकीचा कौल करायचा आहे. तर 2 बॉलर पाहतोय. 2 बॉलवर दर्जेदार प्रकारे पटकवलेले 2 फटके ते गेले सीमारेषेबाहेर. आणि 2 बॉलर पाहिलं तर 12 धावा आल्यात. इथे गोलंदाजावर प्रहार चढवलाय. ज्या गोलंदाजाने मागच्या मॅच मध्ये चमकदार कामगिरी केली होती त्या गोलंदाजावर पहिल्या 2 बॉलर आक्रमण चढवलंय. तर त्यानंतर पाहतोय बॅक टू द बॉलर बॉल. इथे पाहतोय आता कमबॅक केलंय गोलंदाजांनी. या बॉलवर चांगला बॉल लागलाय. इथे स्वतःच्याच फॉलो थ्रोवर बॉल अडवलाय. या तिसऱ्या बॉलर पाहतोय तो म्हणजे डॉट पद्धतीचा बॉल. अशा प्रकारे आपण नक्कीच या मॅच मध्ये खेळ पाहणार आहोत. एक बॉल जर का फलंदाजाने चांगला खेळला तर दुसरा बॉल गोलंदाज नक्कीच चांगल्या प्रकारे टाकणार. कारण या मॅच मध्ये आपण पाहतोय दोन्ही बाजूला पाहतोय दर्जेदार संघ आहेत. नरेश दादा युवा प्रतिष्ठान आणि दुसऱ्या बाजूला पाहतोय तो म्हणजे रोशन 11 वंजारपाडा. दोन्ही संघांसाठी महत्वाचा मॅच जिंकावा लागेल या मॅच मध्ये. इथे पाहतोय नक्कीच कव्हरच्या डोक्यावरून बॉल नक्कीच फेकून दिलाय. हा येईल पुन्हा एकदा दर्जेदार चौकार. डीजे म्हणजे दिगंबर मोरे. कारण संघाचा कर्णधार या कर्णधाराला खेळावाच लागेल आपल्या संघासाठी. या मॅच मध्ये जिंकून नक्कीच पुढच्या मॅच साठी सज्ज राहावा लागेल कारण की तो मॅच त्यांच्यासाठी डिसायडर असेल. या मॅच मध्ये पाहतोय चांगली फलंदाजी झाली होती गौरव घोसलकर यांनी. कर्णधार टू कर्णधार दोन्ही कर्णधारांना चांगला खेळ नक्कीच करावा लागेल. तशाच पद्धतीने बॅटिंग होताना पाहतोय. इथे पुन्हा एकदा हवाई सफर. बॉल जाईल सीमारेषा बाहेर. हा येतोय दिगंबर मोरेंच्या बॅट मधून एक ब्रँडेड षटकार. जबरदस्त फटकेबाजी होते. मागील जर बऱ्याचशा टुर्नामेंटचा विचार करायला गेला तर दिगंबर मोरे थोडेसे बॅड पॅच मध्ये चालले होते. परंतु पाहिलं ना एखादा खेळाडू त्याच्याकडे क्लास असेल तर नक्कीच तो क्लास चांगला मॅच मध्ये दाखवत असतो. आणि या मॅच मध्ये क्लास पाहतोय आपण तो म्हणजे फलंदाज दिगंबर मोरेचा. घरचं मैदान. या घरच्या मैदानामध्ये बरेचसे टुर्नामेंट खेळले दिगंबर मोरे. परंतु आज महत्वाची मॅच आहे. महत्वाची टुर्नामेंट आहे कारण खेळतोय आपण या 3 तालुक्याच्या नक्कीच टुर्नामेंट मध्ये चॅम्पियन लीग सीझन 2 मध्ये. नरेश दादा युवा प्रतिष्ठानने पाहिलं तर लगातार 2 वर्ष त्यांच्यावर विश्वास नक्कीच ठेवला आणि या विश्वासाला सार्थ होतात या मॅच मध्ये. त्यांच्या बॅट मधून पाहतोय तर 3 षटकार आणि 1 चौकार अशी धावसंख्या झाली ती म्हणजे 22 धावा. जबरदस्त फटकेबाजी पाहायला भेटते. अशी फटकेबाजी अपेक्षित होती कारण कर्णधार पाहिलं ऑपोजिट बाजूला तो म्हणजे गौरव घोसलकर. आणि गौरव घोसलकर यांनी चांगली फलंदाजी केली होती. 35 धावांची खेळी त्यांनी साकारली होती. परंतु इथं उत्तर द्यायचं होतं ते म्हणजे दिगंबर मोरेला.
पुन्हा एकदा पाहतो बॅटने फटका, हा फटका सुद्धा जाईल सीमारेषे बाहेर का दर्जेदार फटकेबाजी होते आणि पहिल्याच पाहतो षटकावर म्हणजे जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक होते तिथे मोठी हाणामारी झाली. इथे धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 26 धावा आणि डीजेल सुद्धा भेटते संधी. आणि त्यानंतर या टुर्नामेंट मध्ये त्यांची टीम सुद्धा अशी प्रणालजी लाले या येणाऱ्या मॅच मध्ये नक्कीच नाणेफेकीचा कौल करतील. साई 11 आणि त्यांच्या विपक्ष आपण पाहणार होतो म्हणजे कुलस्वामिनी 11 सेकंड चिंचवली. दोन्ही संघासाठी नक्कीच पाहू आपण तो म्हणजे डिसायडर मॅच असेल, दोन्ही संघासाठी मस्ट विन मॅच असेल. आणि जर कोणता संघ या मॅच मध्ये जर हरला ना समोरच्या पुढच्या येणाऱ्या मॅच मध्ये तर प्रणयजी गायकर आणि नंतर संजय सोलंकी यांची नक्कीच भेट घ्यायची आहे. प्रणयजी गायकर आणि नंतर संजय सोलंकी यांची भेट घ्यायची. तर पाहतोय दुसरे गोलंदाज इथे पाहतोय एकदम समजदार नक्कीच खेळ करतायत फलंदाज शुभम गोडविंदी. पहिला असेल चांगला गोलंदाज समोर, चांगला बॉल सुद्धा नक्कीच त्यांनी हाताळला होता. त्या बॉलवर येतो तो म्हणजे डॉट बॉल. विजय पवार नावाचे गोलंदाज पाहतोय, कर्जतची एक तोफ आहे, कर्जतचा एक गुणवान खेळाडू पाहतोय गोलंदाजी मार्कवर. इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या गोलंदाजावर पाहतोय आक्रमण चढवलं होतं. इथे शुभमच्या बॅट मधून पाहतोय सरळच्या दिशेने येतोय, हा लांगा पोरून येतोय दर्जेदार षटकार. पाहायला भेटते तसं म्हणतात ना, एखादा जर कर्णधार चांगल्या प्रकारे फटकेबाजी करत असेल तर त्याला नक्की साथ त्यांच्या पूर्ण सर्व खेळाडूंची भेटते. म्हणजे पहिला आपला तर घरातला एक मोठा सदस्य चांगला नक्कीच काम केलं पाहिजे, त्याच्या पाठोपाठ सर्वांना नक्कीच तशी चावल लागते, सर्व तशाच प्रकारे कामगिरी करतात. इथे पाहतोय डाऊन द ग्राउंड बॉल जाईल आणि हा बॉल सुद्धा ट्रॅव्हल होईल. पाहतोय तर बॉल सुद्धा ट्रॅव्हल झाला तो म्हणजे लॉंग ऑनच्या दिशेने, चौकाराच्या दिशेने. शुभमच्या बॅट मध्ये षटकारानंतर आलाय हा चौकार. संधी देत आहेत डीजेला. दादा पाटील म्हटलं तर सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल आणि क्रीडा क्षेत्रामध्ये एक मोठं नाव, ते नक्कीच त्यांचं आपण राजकीय क्षेत्रामध्ये एक खूप मोठं वजन आहे. आणि त्यांच्याच नावाने खेळणार आपण पाहतो तर नरेश दादा युवा प्रतिष्ठान संघ. नरेश दादा युवा प्रतिष्ठान ढेको संघ पाहिलं तर पहिल्या षटकांत ते धावफलकावर धावा जमवल्या होत्या त्या 26 आणि नंतर या पाहतोय 2 बॉलवर आक्रमण. इथे पुन्हा एकदा पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या वरून हा पुन्हा एकदा येतोय शुभमच्या बॅट मधून चौकार. म्हणजे मागील 3 बॉलवर पाहिलं तर षटकार, चौकार, चौकार. दर्जेदार फलंदाजी पाहायला भेटते ती म्हणजे या नरेश दादा युवा प्रतिष्ठान संघाच्या सलामीच्या फलंदाजांकडून. सलामीची जोड कशी असावी तर पाहतोय दिगंबर मोर आणि शुभम घोडविंदे यांच्यासारखी असावी. घरचं मैदान म्हणावं लागेल. दोन्ही फलंदाज या मैदानामध्ये बराचसा पाहतोय प्रवास करतात ते प्रॅक्टिसच्या माध्यमातून. त्यांनी लगावलेले फटकेबाजी. इथे एक कलात्मक फटका खेळायचा प्रयत्न होता, बॉल हवेत आहे, जेल होणार का अनस आले होते. पाहतोय हा जेल नक्कीच इथे जातोय, हातातून सुटतोय. इथे येतील 2 धावा. इथे विकेट नक्कीच घ्यायचं, नक्कीच चान्स होता. इथे जेल घेणं गरजेचं होतं. इथे जर का जेल घेतलं असतं ना तर एक चांगली कामगिरी झाली सी गोलंदाजा मार्फत. 5 बॉल आतापर्यंत नक्कीच हाताळलेत. पाहतोय या गोलंदाजाने गोलंदाजी चांगल्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला, पण ते फलंदाज इथं पाहतोय एकदम दर्जेदार फलंदाजी करतात. आक्रमक पवित्रा घेतला दोन्ही फलंदाजांनी. 82 धावांचा मोठं टार्गेट उभं असताना पाहतोय तर त्या टार्गेटवर तशाच प्रकारे फलंदाजी करतात दोन्ही फलंदाज. इथे पाहतोय डाऊन द ग्राउंड हा फटका पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी
हे चांगल्या प्रकारे फलंदाजी इथे पाहायला भेटते. जिथे पाहतोय ना विकेट महत्वाची आहे, तिथे विकेटचं नक्कीच ओळखलंय. इथे सिंगल घेतात शेवटच्या बॉलवर, ते सिंगल धावफलकावर धावा लागतात त्या 43 धावा बिनबाद आणि 43 अशी एक उत्तम दर्जाची पाहतोय आपण. सलामीची नक्कीच इथं जोड या मैदानामध्ये पाहतोय ते नरेश दादा युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि संधी व्यक्ती डिझेला. तालुक्यात केलंय आयोजन, लाखो दिलो की धडकन क्रिकेट बनला आहे तो बॅटरला पाणी पाठवायचंय. बघा आयोजक इको सोलंकी यांनी सांगितलंय जेव्हा मैदानामध्ये पाण्याची गरज असेल ना ते पाण्याची पूर्तता करायची. पाहिलं तर आपण उन्हाचा किती प्रहार आहे आणि उन्हाच्या या रक्तक्त्या उन्हामध्ये पाहिलं तर कोणत्याही खेळाडूला कोणत्याही प्रकारे इथे त्रास होऊ नये हे आयोजकांनी नक्कीच ओळखलं होतं आणि आयोजकांनी नक्कीच यामार्फत चांगल्या प्रकारे कामगिरी सुद्धा केली. 3 तालुक्याची टुर्नामेंट पाहतो या चॅम्पियन लीग सीझन 2 मध्ये या डीपी रोडच्या भव्य दिव्य मैदानामध्ये टुर्नामेंट होताना पाहतोय. आयोजक असतील युको सोलंकी, त्याच्याबरोबर गौरव घोसालकरच्या या मॅच मध्ये खेळताना पाहतो. दिगंबर मोरे असतील, कल्पेश जाधव, त्याचबरोबर प्रसाद भोईर आणि बरेचसे पाहतोय अदृश्य हात सुद्धा या मॅच मध्ये आणि या टुर्नामेंट मध्ये नक्कीच लागलेत. या अदृश्य हातांनी एवढी मोठी टुर्नामेंटचं नक्कीच ओझं आपल्या खांद्यावर घेतलंय आणि बऱ्याचशा खेळाडूंना इथे चान्स दिलाय खेळण्यासाठी आणि चान्स दिलाय त्याच प्रकारे पाहतोय आपण सर्व खेळाडू इथे त्यांच्या संधीचं सोनं करतायत. नेहमी एक गोष्ट म्हटली जाते की मिळालेल्या संधीचं सोनं करा, कारण की समुद्र सर्वांसाठी सारखाच असतो, परंतु त्यातून बरेच खेळाडू मोती उचलतात, परंतु बरेच जण पाहिलं ना तिथून फक्त पाय विझवायचं काम करत असतात. तर त्यातून संधीचं सोनं कसं करायचं हे तुमच्यावर आहे. मिळालेली संधी आहे त्या संधीचं सोनं करायला शिका. मग ते कोणतेही क्षेत्र असू दे, कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला अव्वल नक्कीच बनवायचा प्रयत्न करा आणि क्षेत्रामध्ये जर एखाद्या उतरलं ना तिथे सर्व स्वतःला झोकून द्यायचा प्रयत्न करा. इथे पाहतोय सिंगल गायचा प्रयत्न होता आणि इथे चांगल्या पद्धतीचं क्रिकेट पाहायला भेटतंय. इथे विकेटचं महत्व नक्की दोन्ही फलंदाजांना माहिती आहे. या संघामध्ये पाहिलं तर अव्वल दर्जाचे फलंदाज म्हणून या दोन्ही फलंदाजाची नोंद आहे. दिगंबर मोरे आणि साथीला शुभम गोडविंदे दोन्ही फलंदाजांनी ओळखलंय की कशा प्रकारे क्रिकेट नक्कीच मैदानामध्ये चालू झालं पाहिजे. धावफलकावर आपण पाहतोय बिनबाद अशी 44 धावसंख्या, म्हणजे अजून 17 बॉल जिंकण्यासाठी 38 धावांचं इक्वेशन पाहतोय. विकेट जर शेवटपर्यंत राहिल्या त्या मैदानामध्ये धावा जमवणं खूप सोपं आहे, सहजरित्या धावा जमवता येतात, परंतु त्यासाठी तुम्हाला तसं क्रिकेट खेळावं लागेल, तसं दर्जेदार क्रिकेट खेळावं लागेल या मैदानामध्ये. इथे पाहतोय कव्हरच्या वरून लगायचा प्रयत्न केला होता, झेल होणार का? लॉफ्टेड बॉलांनी इथे होतोय झेल, बाद होतात फलंदाज ते म्हणजे दिगंबर मोरे. क्रिकेटर झाला चॅम्पियन लीग हा एक नंबर रे. तर नक्कीच पाहतोय तर विकेट गेले, म्हणजे इथे ब्रेक थ्रू मिळवून द्यायचा प्रयत्न केला तो म्हणजे गोलंदाज वैभव थेर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतात. इथे विकेट मिळवला पाहतोय. पहिला विकेट महत्वाचा होता आणि दिगंबर मोरे यांची विकेट खूप महत्वाची होती. इथे पाहतोय आपण मैदानामध्ये दिगंबर मोरे यांच्या जागी जाणारे फलंदाज जे वन डाऊनच्या माध्यमातून असतील ते राज सावंत. या खालापूर तालुक्यामधला एक दर्जेदार खेळाडू, या बॅटरने सुद्धा या खालापूर तालुक्यामध्ये बरंचसं क्रिकेट खेळलंय. कमी वयामध्ये आपल्या स्वतःला नक्की सिद्ध केलंय, परंतु त्याला सिद्ध करावे लागेल या मॅच मध्ये स्वतःला, आणि जर का इथे सिद्ध केलं नक्कीच आपोआप तो प्रसिद्ध होईल, कारण या मॅच मध्ये पाहतोय चॅम्पियन लीगच्या माध्यमातून त्याला खेळ करावा लागेल आपल्या संघासाठी. इथेच लागले, इथे जेल होणार का? परंतु पाहतोय प्रयत्न चांगल्या पद्धतीने झालं होतं इथे एस्टनच्या मागे, परंतु हा झेल थोडा पुढे पडला. इथे पुन्हा एकदा येणार सिंगल धाव. प्रत्येक मॅच मध्ये पाहिलं ना तर एक छोटासा क्षण असतो, त्या क्षणामध्ये मॅचचं नक्कीच पॅटर्न बदलत असतं. या मॅच मध्ये पाहतो दिगंबर मोरे यांची विकेट, ती म्हणजे या मॅच मध्ये टर्निंग पॉईंट ठरणार का? कारण की जर पाहिलं नरेश युवा प्रतिष्ठानचा संघ सलामीच्या 2 ओव्हरमध्ये पाहिलं तर चांगल्या पद्धतीचा खेळ करत होता, परंतु पाहिलं तर वैभव गोलंदाज आले आणि त्या गोलंदाजाने चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इथे केली आहे. इथे विकेट सुद्धा मिळवले. इथे शुभम पाहतोय या बॉलवर काय होणार? पॉइंटच्या दिशेने लागवलेला फटका, बॅकवर्ड पॉइंट दिशेने पाहतोय शुभमच्या खात्यामध्ये मिळतोय हा चौकार.
देऊन चमचमतई ग आई तुझा देऊन चमचमतई दोन्ही संघासाठी हा मॅच जिंकणं खूप महत्वाचं आहे आणि हा मॅच जिंकला त्यांना डिसायडर मॅच मध्ये नक्कीच संधी भेटेल. नक्कीच पाहतोय आपण मागील 3 दिवस सलग श्राव्य इंटरव्हायझर संघाच्या इथे संघमालक पाहतोय ते म्हणजे अक्षयजी ते सुद्धा इथे उपस्थित आहेत. अक्षयजी सालुंके त्यांनी मागील 3 दिवस पाहतोय सलग उपस्थिती त्यांची इथे लाभली आपल्याला. इथे शुभमच्या बॅट मधून येतोय जसा स्लॉट मध्ये आला त्याला पाठवून दिला प्लॉट मध्ये. हा येतोय शुभम गोडविंदीचा एक दर्जेदार षटकार. तो क्रिकेटमध्ये झोकून दिले. जसे किरण पवार एका हाताने षटकार लागा होता तशी या फलंदाजी सुद्धा ख्याती आहे की एका हाताने फटकेबाजी करण्याची एका हाताने षटकार त्यांच्या नक्कीच माध्यमातून बऱ्याच ठिकाणी पाहिला गेलाय. या मैदानामध्ये सराव करताना पाहतो ना की या शुभम गोडविंदे यांना तर नक्कीच त्याचा फायदा त्यांना या मॅच मध्ये होतोय का. संघाची धावसंख्या झाली ती 55 धावा. नक्कीच क्रिकेट चांगलं खेळणं तुम्हाला महत्वाचं आहे आणि क्रिकेटसाठी तुम्हाला प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. या मैदानामध्ये आपण पाहिलं तर बरीचशी प्रॅक्टिस हा खेळाडू करत असतो त्याचाच फायदा त्याला इथे होतोय. इथे पाहतोय फटका चांगला खेळलाय जिथे क्षेत्ररक्षक नाही येत पाहतोय आपण तिथे जातोय जवळपास थर्ड मॅनच्या रिझन मध्ये हा फटका गेला होता. इथे पुन्हा आता पाहतोय 2 धावा घेतात म्हणजे विकेटचं महत्व ओळखलं होतं. जिथे सिंगल येते ते सिंगल घेतात जिथे फटका खेळणं अपेक्षित आहे तिथे नक्कीच मोठा फटका सुद्धा खेळतात. 3 षटकांत धावफलकावर धावा लागल्यात त्या 57 म्हणजे आता येणारे 12 बॉल आणि इक्वेशन असेल ते म्हणजे 25 धावेचे 12 बॉल आणि 25 धावेचे इक्वेशन तोवर संधी दिवते म्हणजे आमच्या डीजेला. अजूनही पाहिलं ना बरीचशी रंगत आहे या मॅच मध्ये. जर आता येणाऱ्या जर षटकचा चांगल्या पद्धतीने हाताळलं गोलंदाजाने तर फलंदाजावर बराचसा प्रेशर तयार होईल आणि फलंदाजाला चांगली फलंदाजी करावी लागेल जर या ओव्हर मध्येच. आणि स्ट्राईक एंडला पण फलंदाज पाहतो तो म्हणजे राज सावंत. राज सावंत सुद्धा म्हटलं तर एक दर्जेदार ऑलराऊंडर खेळाडू आहे. त्याने स्वतःला या खालापूरमध्ये सिद्ध केलंय. त्याने रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचा खेळ केलाय. आपण पाहतोय राज सावंत आणि जोडीला शुभम गोडविंदे. तर बॉलिंग एंडवर पाहतोय आपण कर्जतचा सितारा विजय पवार. विजय पवार यांना आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. येणारे 12 बॉल आणि जर 25 धावा तुम्हाला जर वाचवायचे असतील तर तुम्हाला बरेचसे विकेट घ्यावे लागतील निर्धाव बॉल सुद्धा टाकावे लागतील. त्यासाठी जबाबदारी दिली कर्णधाराने ते म्हणजे विजय पवार यांच्या खांद्यावर. आणि विजय पवार म्हटलं तर कर्जतमध्ये एक अव्वल दर्जाचे गोलंदाज. या डीपी रोडच्या मैदानामध्ये त्यांना आपण खेळ करताना पाहतोय. पहिलाच बॉल होता वेगावर स्वार होते परंतु पंच आम्हाला सांगतील का हा असेल अवांतर दिशेने 1 धाव. म्हणजे इथे पाहतोय एक धावेचं महत्व असेल. इथे प्रत्येक धाव म्हणजे 1 लाख मोलाची असेल ते म्हणजे नरेश दादा युवा प्रतिष्ठान संघासमोर. आज पाहिलं तर बरेचसे प्रेक्षक सुद्धा आले लोकलच्या मॅच असतील इथे. नरेश दादा युवा प्रतिष्ठान डेको त्याचबरोबर आपण पाहतो कुलस्वामिनी 11 शेकिन चिंचवली संघ. त्यानंतर आपण पाहू शकतो वंजारपाडा संघ आणि त्याच्याच बरोबर आपण पाहू शकतो तो म्हणजे साई 11 संघ. म्हणजे पाहिलं तर या कर्जत आणि त्याबरोबर खालापूर विभागामधील याच 4 संघ दिसतात आणि या 4 संघांमध्ये आज लढत होतीये. इथे पुन्हा एकदा पाहतोय काय होतंय या बॉलवर पाहतोय पंच पुन्हा एकदा आम्हाला सांगतील का वाईट बॉल असेल. पहिला बॉल आला होता तो म्हणजे वाईट. त्यानंतर पाहतोय डॉट पद्धतीचा बॉल त्यानंतर पुन्हा एकदा वाईट बॉल. म्हणजे इथं पाहतोय गोलंदाजाला चांगली कामगिरी करावी लागेल. प्रत्येक रनचं महत्व या मॅच मध्ये खूप येते म्हणजे गोलंदाज करणाऱ्या संघासाठी. आणि इथे पाहतोय तर 2 बॉल तर वाईट स्वरूपात आले.
इथे पुन्हा एकदा या बॉलवर काय होणार, पंच पुन्हा एकदा सांगतायत की गोलंदाज नक्कीच दिशाहीन गोलंदाज करतायत. इथे पुन्हा एकदा गोलंदाजाकडून वाईट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी अपेक्षा असेल आणि विजय पवार चांगले गोलंदाज, त्यांच्याकडून नक्कीच अपेक्षा सर्व कर्जतकरांना, सर्व वंजारपाडा संघाला असेल. त्यांच्याकडून आतापर्यंत पाहिलं मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली होती. पहिलं षटक सुद्धा चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं. पण या षटकामध्ये अपेक्षा असेल, येणाऱ्या बॉल मध्ये विकेट त्यांच्याकडून अपेक्षित असेल, येणाऱ्या बॉल मध्ये डॉट बॉलची नक्कीच सांगता त्यांना करावी लागेल. या मॅच मध्ये रोमांच ठेवायचा असेल ना, तुम्हाला डॉट बॉल टाकणं पाहिजे. या बॉलर पाहतोय एज लागलीये आणि एज लागल्यानंतर क्षेत्ररक्षक यष्टिरक्षकच्या भूमिकेमध्ये होते, ती कोणतीही चुकी न करता इथे जाते, ती म्हणजे विकेट. इथे येते राज सावंत यांची विकेट. सुधागर चॅम्पियन लीग. आपल्याला मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट ज्यांनी प्रोव्हाइड केले असे भवानी स्पोर्ट्सचे ओनर मनोजजी भोईर सुद्धा इथे, त्यांचे सुद्धा आगमन होते. त्यांचं सुद्धा इथे सहर्ष स्वागत असेल. तर नवीन फलंदाज मैदानाकडे जातील दीपक झिंगे, वाशिवली संघाचा एक दर्जेदार खेळाडू. आणि या खेळाडूंना आता इथे या नरेशदा युवा प्रतिष्ठान संघासाठी चांगली फलंदाजी करावी लागेल. इथे आता पाहतोय ना आपण 10 बॉल आणि जिंकण्यासाठी अजून 22 धावांचं आव्हान असेल. म्हणजे प्रत्येक बॉलचं महत्व या मॅच मध्ये खूप आहे. मागील बॉलवर पाहिलं तर विकेट आली होती. राज सावंत सारखे दर्जेदार फलंदाज पाहतो तो विकेटच्या माध्यमातून बाद झाले. परंतु गोलंदाजाने मागील 3 बॉल जर पाहिले तर अवांतर नक्कीच फेकले होते. त्यानंतर आली विकेट. म्हणजे इथून चांगले गोलंदाजी करावे लागेल. या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल ना तर गोलंदाजी चांगली करावी लागेल. इथे पाहतोय जबरदस्त बॉल टाकलाय. या बॉलवर काय, तर या बॉलवर पाहतोय पुन्हा एकदा जाते विकेट. म्हटलं होतं येणारे काही बॉल जर का डॉट बॉल काढले आणि जर का विकेट आले ना तर या मॅच मध्ये पाहतोय तर वंजारपाडा संघ नक्कीच कमबॅक करेल. आपण पाहिलं तर पहिली विकेट गेली होती दिगंबर मोरे यांच्या माध्यमातून. त्यानंतर पाहिलं आपण राज सावंत सुद्धा विकेट देऊन बाद झाले. त्यानंतर पाहतो गोल्डन डकचा शिकार झाले ते म्हणजे दीपकजी झिंगे. इथे पाहतो आपण योगेश गोपाले जे मैदानाच्या मधोमध जातील. इथे आता पाहतोय तर खूप जबाबदारी असेल ते म्हणजे योगेश गोपाले त्याच्याबरोबर शुभम गोडविंदे यांच्या अंगावर. कारण की पाहिलं तर या गोलंदाजाने 2 विकेट मिळवले. या गोलंदाजाने 3 अवांतर धाव जरूर फेकले होते, पण त्यावर या ओव्हर मध्ये तब्बल 3 बॉल डॉट पद्धतीचे आलेत. विजय पवार पाहतोय हा बॅटने फटका केसलाय. हा फटका जाईल तो म्हणजे लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आले. इथे येईल सिंगल धाव. इथे आता स्ट्राईक भेटेल ते म्हणजे शुभम गोडविंदे यांना. जे शुभम गोडविंदे या मॅच मध्ये चांगली दर्जेदार फलंदाजी करतात. मागील 4 बॉलवर त्यांना पाहिलं ना तर नॉन स्ट्राईकला नक्कीच थांबावं लागलं होतं. इथून संधी असेल, इथून संधी शुभम गोडविंदे यांना सुद्धा असेल आणि इथून संधी ती म्हणजे गोलंदाज विजय पवार यांना सुद्धा असेल. का कर्जत टेनिस क्रिकेट मधलं एक मोठं नाव म्हटलं जातं, का व्यावसायिक दृष्ट्या नक्कीच खेळणाऱ्या संघामधून यांना एक संधी भेटते. अशी विजय पवार यांनी आतापर्यंत दर्जेदार गोलंदाजी केली आहे. इथे पाहतोय डिफेन्सिव्ह नक्की स्ट्रोक केलाय. बॅक टू द बॉलर होता, परंतु हा पाहतोय थोडं लेझी क्रिकेट पाहायला भेटतं. या क्षणी पाहायला भेटतंय तर लेझी क्रिकेट. इथे सिंगलचं कन्व्हर्जन डबल मध्ये करण्यामध्ये सक्सेसफुल झाले दोन्ही खेळाडू. या मॅच मध्ये जर पाहिलं सिंगल धाव महत्वाची आहे. जिथे सिंगल वाचवायची होती तिथे डबल धाव सुद्धा गेली. आता 7 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज असणार ती म्हणजे 19 धावेची. 7 बॉल 19 धावाचं इक्वेशन. इक्वेशन अशा प्रकारे आलं तर दोन्ही संघांच्या बाजूने सामना कधी जाऊ शकतो. येणारा बॉल जर मोठा फटका आला तर जवळपास कमबॅक करेल तो म्हणजे नरेश दत्ता युवा प्रतिष्ठान. पण येणारा बॉल जर का डॉट पद्धतीचा आला तर नक्कीच दडपण तयार होईल ते म्हणजे नरेश दत्ता युवा प्रतिष्ठान संघावर. गोलंदाज पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवर विजय पवार. इथे पाहतोय फटका केसलाय. फटका जाईल तो हा एक्स्ट्रा पॉइंटच्या दिशेने आणि इथे येतोय तो म्हणजे सिंगल धाव. आता येणारे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी इक्वेशन असणार ते म्हणजे 18 धावेंची तोवर संधी भेटते ती म्हणजे डीजेला.
पाटील नक्कीच माणूस एकदम साधा भोळा माणूस आणि त्यांनी पाहिलं तर बरंचसं चांगलं कार्य आपल्या माध्यमातून त्यांच्या राजकीय क्षेत्रामधून बरंचसं कार्य या विभागासाठी केले, या खालापूर तालुका त्यानंतर रायगड जिल्ह्यासाठी सुद्धा केले. तर नक्कीच आपण पाहतो या मॅच मध्ये आता रंगत तयार होणार, या मॅच मध्ये कोणता संघ जिंकणार, या मॅच मध्ये कोणता संघ पराभूत होणार यासाठी देणारे असेल ते म्हणजे 6 बॉल. नक्कीच या पुढच्या मॅच मध्ये आपण पाहू शकतो ते म्हणजे साई 11 विपक्ष असेल तर म्हणजे कुलस्वामी 11 सेकंड चिंचवली. दोन्ही संघांसाठी मस्ट विन मॅच असणार आहे. दोन्ही संघांसाठी तो मॅच खूप महत्वाचा असणार आहे, कारण की त्या मॅच मध्ये जो संघ जर जिंकेल त्याला पुढच्या मॅच साठी नक्की संधी भेटेल, परंतु एखादा संघ त्या मॅच मध्ये जर हरला ना तर त्याचं आव्हान या टुर्नामेंट मध्ये संपुष्टात येईल. तोवर सर्व प्रेक्षकांच्या नजरा लागल्या त्या म्हणजे या मॅच मध्ये सर्व पाहतोय मैदानाच्या चारी बाजूला असलेले प्रेक्षक, त्याचबरोबर पाहतोय आपण समोरच्या बिल्डिंगवर असलेले बरेचसे प्रेक्षक, त्यानंतर 24 लाईव्हच्या माध्यमातून पाहणारे ऑनलाईन प्रेक्षक, सर्व प्रेक्षक या मॅचची नक्कीच वाट बघत असेल. या मॅच मध्ये नक्कीच पाहत असेल की 6 बॉल येणारे 18 धावा होणार का, शुभम गोडबिंदे मुलगावचा सितारा या धावा जमवणार का, त्याच्या विपक्ष खेळणारा तो म्हणजे रोशन 11 वंजारपाडा संघ या 6 बॉल 18 धावा वाचवणार का. कारण या महत्वाच्या मॅच मध्ये नक्कीच या दोन्ही संघांच्या बाजूने जर बरेचसे प्रेक्षक असतील त्यांची नक्कीच इथं कसोटी लागली असणार आहे. या मॅच मध्ये यांना जिंकायचं असेल ना तर 6 बॉल 18 धावा जमवाव्या लागतील त्या बॅटिंग करणाऱ्या संघाला, परंतु 6 बॉल 18 धावा वाचवाव्या लागतील ते म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या वंजारपाडा संघाला. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहतोय अक्षय गोलंदाज असतील. मड संघाचं पाहतोय अक्षय पाटील. अक्षय पाटीलने सुद्धा या मैदानामध्ये बरेचसे सामने केले, या मैदानाचा बराचसा त्यांना अनुभव आहे, पण तो अनुभव त्यांना नक्कीच इथे सत्यात उतरावा लागेल. या मॅच मध्ये त्यांना अनुभव नक्कीच घेऊन यावा लागेल. या मॅच मध्ये त्यांना 6 बॉल आणि 18 धावांचं आव्हान नक्कीच वाचवावं लागेल. पहिलाच बॉल शुभमच्या बॅट मधून स्टँड ऑन डिलिव्हर, बॉलला फेकून दिलंय. येत शुभमच्या बॅट मधून हा नवसंजीवनी देणारा नरेश युवा प्रतिष्ठानसाठी षटकार. प्रमोद भाऊ जाधव असतील, त्याचबरोबर हेमंत भाई पवार असतील, त्याचबरोबर प्रसाद चौधरी असतील, या त्रिमूर्तीच्या नक्कीच साथीने आपण पाहिलं संजयजी सोलंकी यांनी आपल्याला या दर्जेदार टुर्नामेंट इथं नक्कीच आयोजित केले. चॅम्पियन लीग सीझन 2 च्या माध्यमातून आपण कर्जत, खालापूर, सुधागड या तिन्ही तालुक्याचे A1 दर्जाचे खेळाडू त्या मैदानामध्ये पाहतोय. प्रत्येक खेळाडूचा आपण खेळ पाहतोय आणि प्रत्येक खेळाडूला इथे वाव भेटतो, तो म्हणजे आपली नक्कीच खेळाचं संधी दाखवायचं. खेळ नक्कीच आपल्याला सर्व खेळाडूंचा इथे खेळ कसा दिसेल आणि 24 लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा आपण घर बसल्या सुद्धा नक्कीच सामना पाहतोय. इथे वैयक्तिक पाहिलं तर 13 बॉल आणि 39 धावांची खेळी करतोय, परंतु संघाला विजयी करून देणे खूप महत्वाचं असेल ते म्हणजे शुभम गोडविंद्या समोर. पहिल्या बॉलरला षटकार, त्यानंतरचा बॉल हा दर्जेदार क्षेत्रक्षेत्र पाहायला भेटतोय. इथे एक धाव पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये इथे बाद होतील योगेश गोपाळे, परंतु इथे सिंगल स्वरूपामध्ये एक धाव आली आणि स्ट्राईकला स्वतःला घेऊन आले ते म्हणजे शुभम. डीजे चौधरी
आता फलंदाज केलेत मैदानामध्ये साहिल कचरे. या फलंदाजाचं जर विशिष्ट गोष्ट म्हणावं लागेल तर त्यांना ABDS नावाने नक्की संबोधतात. वीर मराठा प्रीमियर लीग मध्ये खेळताना चांगल्या दर्जाचा खेळ यांच्या मार्फत नेहमी होत असतो, परंतु आज त्यांचा खेळ या मैदानामध्ये DP रोडच्या मैदानामध्ये खेळणं अपेक्षित आहे. या नरेशदादा युवा प्रतिष्ठानसाठी संकट मोचक म्हणून नक्कीच त्यांना बनून राहावं लागेल, कारण की येणारे 3 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज असणार ती म्हणजे 11 धावेची. गोलंदाज पाहतोय मळ संघाचा हा गोलंदाज आज खेळताना पाहतोय रोशन 11 वंजारपाडा संघाकडून, आणि त्यांनी चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत पाहिलं तर 3 बॉल नक्कीच टाकलेत. 3 बॉलमध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केल्यात, त्या म्हणजे 7 धावा. 3 बॉल 11 धावांचं इक्वेशन. या मॅच मध्ये काय होणार? रंगतदार मॅच, दोन्ही बाजूला मॅच आहे. गोलंदाजी पाहतोय अक्षय, इथे पाहतोय हा बॉल अप्रतिम दर्जाचा नक्कीच हा बॉल टाकला होता. या बॉलवर येणार तो म्हणजे डॉट पद्धतीचा बॉल, आणि या मॅच मध्ये नक्कीच रंगत तयार होणार. येणारे 2 बॉल जिंकण्यासाठी गरज असणार ती म्हणजे 11 धावेची. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम असणार आहे. या नियमानुसार नक्कीच तुम्हाला 2 बॉल 11 धावा नक्कीच जमाव्या लागतील, म्हणजे 2 षटकार अपेक्षित आहेत. पाहू शकतो आपण साहिल कजरे यांच्या माध्यमातून चांगली फलंदाजी होणार का, की गोलंदाज अक्षय पाटील त्यांच्या नावाला साजेशी कामगिरी करणार. अद्याप पाहिलं तर गोलंदाजाकडून चांगली कामगिरी झाली आहे. गोलंदाजाने पाहिलं ना तर अद्याप फक्त 7च धावा खर्च केला. जिथे पाहिलं तर 18 धावा नक्की डिफेंड करायच्या होत्या, तिथे धावा अद्याप खर्च केल्या त्या म्हणजे फक्त आणि फक्त 7. 2 बॉल आणि 11 धाव्यांची गरज. इथे षटकार अपेक्षित आहे. या बॉलवर जर का षटकार आला तर मॅच मध्ये नक्कीच रंगत तयार होईल, पण इथून नक्कीच चांगली फलंदाजी पाहायला भेटेल का? इथे पाहतोय हा बॉल असेल पंच सांगतील वाईट स्वरूपाचा. या मॅच मध्ये पाहतोय पुन्हा एकदा ट्विस्ट झालंय तयार. या मॅच मध्ये आता पुन्हा एकदा 2 बॉल 10 धावेची गरज असणार. 2 बॉल 10 धावा म्हणजे एक चौकार आणि एक षटकार येणं अपेक्षित आहे या फलंदाजाकडून, परंतु एखादा डॉट बॉल जर टाकला नाही या गोलंदाजाने या मॅच मध्ये पूर्ण नक्कीच कमबॅक करून ठेवल तो म्हणजे रोशन 11 वंजारपाडा संघाला. अद्याप जर पाहिलं तर 82 धावांचा पाठलाग करत होता संघ नरेशदादा युवा प्रतिष्ठान. अजून सुद्धा 2 बॉल गरज असणार ती म्हणजे 10 धावेची. एक महत्वपूर्ण मॅच, आणि या महत्वपूर्ण मॅच मध्ये 2 बॉल 10 धाव्यांचं इक्वेशन. इथे काय होणार? इथे जातो तो म्हणजे डॉट बॉल, आणि या मॅच मध्ये गौरव घोसालकर खूप खुश असतील. या मॅच मध्ये पाहिलं ना तर 1 बॉल आणि 10 धाव्यांचं इक्वेशन आलंय. बरंच पाहिलं तर कठीण इक्वेशन तयार झालं ते म्हणजे आता नरेशदादा युवा प्रतिष्ठान संघासमोर. पहिला मॅच नक्की जिंकला होता तो गौरव घोसालकर यांच्या रोशन 11 वंजारपाडा संघाने, आणि या मॅच मध्ये सुद्धा पाहतोय जवळपास आपल्या संघाला विजयाच्या जवळ नक्कीच नेऊन ठेवलंय या गोलंदाज अक्षय पाटीलने. मड संघाचा गोलंदाज पाहतोय इथे टॅप केलंय बॉलला. इथे हा बॉल सुद्धा जाईल तो म्हणजे डॉट पद्धतीचा, आणि इथे विजय झालाय तो संघ म्हणजे रोशन 11 वंजारपाडा संघ विजयी होत या मॅच मध्ये. डीजे